हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने। मुलांनो, आजपासून आपण 12th कॉमर्सचे पार्टनरशिप फायनल अकाउंटचे आपण क्वेश्चन सॉल्व करायला सुरुवात करत आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिला क्वेश्चन सॉल्व करू। पहिला क्वेश्चन आहे दया आणि क्षमाचा। आपल्याला पेज नंबर 24ला तुम्हाला हा क्वेश्चन दिलेला आहे। क्वेश्चनला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील कळवा। आणि या क्वेश्चनमध्ये तुम्हाला जर काही डाऊट असेल तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये कळवा। दया आणि क्षमा आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो 1:1। दया आणि क्षमा दोघी पार्टनर आहेत आणि रेशो काय दिला आपल्याला 1:1। आपल्याला इथे काय दिला, फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडिशनल इन्फॉर्मेशन प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट। आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं, दया क्षमा दोन पार्टनर आहेत, रेशो त्यांचा काय इक्वल रेशो आहे। आपल्याला बनवायला सांगितलं ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट। डेट काय दिली आहे 31 मार्च 2019। ओके, फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम सॉल्व करताना फर्स्ट स्टेप काय करायची, ॲडजस्टमेंट वाचून घ्यायच्या। ठीक आहे, आधी पार्टनर बघायचे कोण आहेत, त्यांचा रेशो बघायचा, ते आपण बघितलं। त्याच्यानंतर ॲडजस्टमेंट बघायच्या। फर्स्ट ॲडजस्टमेंट काय दिले, क्लोजिंग स्टॉक। ही इंडिव्हिज्युअल ॲडजस्टमेंट आहे, म्हणजेच कोणत्याच पॉईंटशी ती रिलेटेड नाही आहे। फायनल अकाउंटमध्ये फर्स्ट स्टेप असते, आपल्याला टिक आउट करावं लागतं की ज्याच्या ॲडजस्टमेंट दिल्या तर ते पॉईंट टिक करायचे। मग आता क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट कशावरच येत नाही, त्यामुळे सोडून द्या। त्यानंतर डेप्रिसिएट बिल्डिंग अँड मशिनरी 5%, 3%। बिल्डिंग आणि मशिनरीला टिक करा। हे तर मशिनरी, बिल्डिंग कुठे, बिल्डिंग। ओके, त्यानंतर बिल्स रिसिवेबल इन्क्लुडेड डिसऑनर बिल 3000। बिल्स रिसिवेबल कुठे, त्याला टिक करा। त्याच्यानंतर आहे गुड्स वर्थ ₹1000 टेकन बाय दया फॉर पर्सनल यूज। हे ड्रॉइंगची ॲडजस्टमेंट आहे, म्हणजे इंडिव्हिज्युअल आहे, त्यामुळे ती कशावर येणार नाही। त्यानंतर राईट ऑफ बॅड डेप्स। बॅड डेप्स किती दिले आहेत 1800। RDD, ठीक आहे, RDD बॅड डेप्स ह्या सन्डे डेटरवर ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे डेटर्सला टिक करा। त्याच्यानंतर पुढे काय, गुड्स ऑफ ₹6000 वॉज वेअर सोल्ड बट नो एंट्री वॉज मेड इन द बुक्स ऑफ अकाउंट। म्हणजे गुड्स सोल्ड केल्या 6000च्या, पण ती एंट्री आपण केलेली नाही, म्हणजे सेल्सवर ही ॲडजस्टमेंट आहे आणि त्याच्यानंतर सेल्सचं रिलेशन डेटरशी असतं, त्यामुळे डेटरवर सुद्धा ही ॲडजस्टमेंट आहे। ठीक आहे, म्हणजे ज्या पॉईंटला आपण टिक केलेलं आहे, ज्या आयटमला ट्रायल बॅलन्समधल्या ज्या आयटमला आपण टिक केलेलं आहे, तर त्या अमाऊंट आपल्याला काय करायच्या, इनर कॉलममध्ये घ्यायच्या, कारण त्याच्यावर आपल्याला ॲडजस्टमेंट पास करायची। ओके, तर आता आपण 1 बाय 1 याच्या काय करू, पोस्टिंग करू। फर्स्ट काय दिलं, स्टॉक 1 एप्रिल 2018। इयर स्टार्ट कधी होते, 1 एप्रिल 2018ला इयर स्टार्ट होत आहे आणि क्लोज कधी होत आहे, 31 मार्च 2019ला। ठीक आहे, म्हणजे 1 एप्रिल 2018चा स्टॉक, म्हणजेच याला आपण ओपनिंग स्टॉक म्हणणार। ठीक आहे, ओपनिंग स्टॉकची पोस्टिंग कुठे होती, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला पहिला आयटम काय घ्यायचा, 2 ओपनिंग स्टॉक। इथे बघा 2 ओपनिंग स्टॉक आहे घेतलेला 65,000। ओके, त्याच्यानंतर पुढे बिल्स रिसिवेबल। बिल्स रिसिवेबल ही असेट आहे आपली। ठीक आहे, बॅलन्स शीटच्या असेट साईडला घ्या बिल्स रिसिवेबल 28,000। त्याच्यानंतर वेजेस अँड सॅलरीज। वेजेस अँड सॅलरीज 9,000। आता ज्यावेळेस आपल्याला 2 खर्च एकत्रित दिलेले, तर त्याच्यामध्ये पहिला वर्ड बघायचा काय आहे आणि पहिल्या वर्डची पोस्टिंग कुठे होते ते बघायची। वेजेस म्हणजे मजुरी, सॅलरीज म्हणजे काय, पगार, मजुरी आणि पगार। मग आता वेजेस आपण ट्रेडिंगच्या डेबिटला घेतो, सॅलरीज कुठे घेतो आपण, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला। पण ज्यावेळेस तुम्हाला कंबाईन पॉईंट देतात त्यावेळेस पहिला वर्ड बघायचा काय आणि त्याची पोस्टिंग जिथं होते तिथं तो पॉईंट लिहायचा। ओके, वेजेस म्हणजे मजुरी। मजुरी हा कोणता खर्च आहे, हा डायरेक्ट एक्सपेंडिचर आहे आणि ट्रेडिंगच्या डेबिटला आपण सगळे डायरेक्ट एक्सपेंडिचर घेणार। ठीक आहे, मग ट्रेडिंगच्या डेबिटला घ्या 2 वेजेस अँड सॅलरीज 9,000। ओके, त्यानंतर आहे सन्ड्री डेटर्स। सन्ड्री डेटर्स म्हणजे ज्या लोकांना आपण उधारीवर वस्तू विकलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून आपल्याला त्याची उधारी मिळणार आहे, त्यांच्याकडून आपल्याला त्याचे पैसे यायचे आहेत, यांना म्हणतात डेटर्स। ओके, आणि सन्ड्री डेटर्स ही आपली काय असेट आहे। मग कुठे घेणार तुम्ही, बॅलन्स शीटच्या असेट साईडला घ्यायचे डेटर्स 1,32,500। ओके, त्याच्यानंतर आहे बॅड डेप्स। बॅड डेप्स म्हणजे बुडीत कर्ज, आपले बुडालेले पैसे। डेटर्स म्हणजे ज्या लोकांकडून आपल्याला ये नाही ते,
ज्यांना आपण उधारीवर वस्तू विकल्या होत्या आणि त्यांच्याकडून आपल्याला पैसे यायचे, यांना काय म्हणतात डेटर. आता समजा ए हा व्यक्ती आहे, त्याला आपण 5,000च्या वस्तू उधारीवर विकल्या किंवा त्याला आपण 1,000च्या वस्तू उधारीवर विकल्या आणि त्याने ते 1,000 रुपये बुडवले, दिले नाही आपल्याला, मग ते आपलं नुकसान झालं. मग यालाच काय म्हणतात बॅड डेब्ट्स, मराठीत याला काय म्हणतात बुडीत कर्ज. या पॉईंटवर एक मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. तर हा ग्रुप जर तुम्हाला बॅड डेब्ट्स ग्रुप जर तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर तो व्हिडिओ बघून घ्या, तुमचं सगळं कन्फ्युजन दूर होईल. तर आता बॅड डेब्ट्स म्हणजे बुडालेले पैसे, म्हणजे आपला लॉस आहे, नुकसान आहे. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. मग हा लॉस डेबिट होणार. कुठे डेबिट होणार? आपण एक्सपेन्सेस आणि लॉसेस डेबिट करण्यासाठी एक नॉमिनल अकाउंट बनवलेलं आहे, ते म्हणजे काय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके, मग बॅड डेब्ट्स कुठे येणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू बॅड डेब्ट्स 1,000. ओके, त्याच्यानंतर आहे परचेसेस. ट्रेडिंगच्या डेबिटला सेकंड आयटम काय घ्यायचा? परचेसेस. ठीक आहे, परचेसेस. आता इथे बघा क्रेडिटला त्याचं रिटर्न आहे 4,000, त्यामुळे ही अमाऊंट काय करायची? इनरला घ्यायची. परचेस घ्या 1,48,000, त्यातून लेस रिटर्न. इथे बघा त्याचे रिटर्न दिलेत. परचेस रिटर्न म्हणजे आपण परत केलेल्या वस्तू. आपण 1,48,000च्या वस्तू खरेदी केल्या आणि त्यातल्या परत किती पाठवल्या? 4,000च्या. म्हणजे आपले नेट परचेस किती आहेत? 1,44,000 ही आपले नेट परचेस आहे. ओके, त्याच्यानंतर पुढचा पॉईंट काय दिलेला आहे आपल्याला? मोटर कार. मोटर कार किती आहे? 68,000. ठीक आहे, मोटर कार 68,000. मोटर कार ही आपली काय असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेट साईडला घ्यायचं मोटर कार 68,000. त्यानंतर मशिनरी. मशिनरी ही सुद्धा आपली फिक्स असेट आहे. कुठे घ्यायचं? बॅलन्स शीटच्या असेट साईडला 1,14,800. मशिनरी इनरला घ्या, कारण याच्यावर आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेली आहे बघा. ठीक आहे, डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट आहे 1,14,800. मशिनरी इनर कॉलमला घ्या. त्यानंतर ऑडिट फीस. ऑडिट फीस म्हणजे आपला खर्च आहे. कोणता खर्च आहे? म्हणजे आपल्या बिझनेसचे जे अकाउंट्स आपण मेंटेन केलेले आहेत तर ते आपल्याला वेळोवेळी ऑडिटरकडून तपासावे लागतात. त्यामुळे ऑडिटरला जी फीस दिली तो आपला बिझनेसचा खर्च असतो. ठीक आहे, त्यामुळे ऑडिट फीस कुठे येते? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. ओके, ऑडिट फीस बघा इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला ऑडिट फीस किती घेतली आहे? 1,200. ओके, त्याच्यानंतर आहे सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न म्हणजे इथे जे आपण सेल्स घेणार त्याच्यामधून रिटर्न, आपण परचेसमधून परचेस रिटर्न लेस केले तसेच सेल्समधून सेल्स रिटर्न लेस करा. ओके, अजून आपण सेल्सची व्हॅल्यू घेतलेली नाही त्यामुळे ते इनर कॉलमला लिहून ठेवा. ट्रेडिंगच्या क्रेडिटला सेल्स रिटर्न सेल्समधून लेस करायचे. ओके, त्याच्यानंतर डिस्काउंट. डिस्काउंट म्हणजे आपण दिलेला डिस्काउंट, आपला काय खर्च आहे तो. ओके, कुठं घ्यायचा? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला 2,300. त्यानंतर बिल्डिंग. बिल्डिंग ही आपली असेट आहे, असेटला घ्या. बॅलन्स शीटच्या असेट साईडला 75,000 बिल्डिंग. त्यानंतर कॅश ॲट बँक ही सुद्धा आपली असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेट साईडला घ्यायचं 12,000. त्यानंतर 10% इन्व्हेस्टमेंट ही आपली काय? 10% इन्व्हेस्टमेंट ही सुद्धा आपली असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेट साईडला घ्या 20,000. त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट 4,500. आता इथे बघा इथे काय दिलंय? पेड फॉर 9 मंथ. ठीक आहे, ॲडव्हर्टाइजमेंट पेड फॉर 9 मंथ सांगितलंय. म्हणजेच ज्या वेळेस आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये एखादा आयटम दिलेला असतो त्याच्यामध्ये आपल्याला काही इन्फॉर्मेशन दिली आहे, ब्रॅकेटमध्ये काही इन्फॉर्मेशन दिली आहे, तर याला म्हणतात हिडन ॲडजस्टमेंट. ठीक आहे, मग इथं काय ॲडव्हर्टाइजमेंटची आपल्याला हिडन ॲडजस्टमेंट दिली आहे. 4,500 आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट दिली म्हणून सांगितले पेड फॉर 9 मंथ. ओके, मग ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिरातीचा खर्च. आपण वस्तूची विक्री वाढवण्यासाठी काही जाहिरात केली, आपल्या प्रॉडक्टची जाहिरात केली आणि त्यामुळे जो खर्च पेड केलेला आहे याला म्हणतात ॲडव्हर्टाइजमेंट. मग ॲडव्हर्टाइजमेंट कुठे घेतात? ॲडव्हर्टाइजमेंट घ्यायच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. ओके, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला बघा आपण ॲडव्हर्टाइजमेंट घेतले 4,500 घेतले. आता या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये बघा आपल्याला काय सांगितलं? ॲडव्हर्टाइजमेंट पेड फॉर 9 मंथ. 4,500 आपण 9 महिन्याचे पेड केले. ठीक आहे, आता आपलं वर्ष किती महिन्याचं आहे? वर्ष 12 महिन्याचं आहे. 12 पैकी आपण 9 महिन्याचे पेड केले, म्हणजे 9 महिन्याचे आपण किती पेड केले? 4,500. मग आउटस्टँडिंग किती आहे? आउटस्टँडिंग 3 महिन्याची आहे. मग 3ला किती? तर या पद्धतीने आपण आउटस्टँडिंग ॲडव्हर्टाइजमेंट कॅल्क्युलेट करू शकतो. आता या पद्धतीने ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेशन मांडलेलं आहे तर क्रॉस गुणाकार करायचा. 3 गुणिले 4,500 भागिले 9 करा.
3 गुणिले 4500 भागिले 9, 3 एका 3, 3 त्रिक 9, 3 एका 3, 15 त्रिक 45. ओके, म्हणजे किती आलं? 1500 रुपये. आउटस्टँडिंग किती आलं? 1500 रुपये. आपण ॲडव्हर्टाइजमेंट पेड फॉर 9 मंथ, ॲडव्हर्टाइजमेंट आपण 4500 दिले, ते फक्त 9 महिन्याचे आहेत. आपल्याला खर्च दाखवताना पूर्ण वर्षाचा दाखवायचा आहे. ओके, म्हणजे राहिलेले 3 महिन्याचे आपण नाही दिले, ते अजून द्यायचे आहेत आपल्याला. ठीक आहे, म्हणजेच तो न दिलेला खर्च आहे. न दिलेला खर्च म्हणजेच याला आपण आउटस्टँडिंग म्हणतो. ठीक आहे, म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्यायचं. टू ॲडव्हर्टाइजमेंट 4500, याच्यामध्ये ॲड आउटस्टँडिंग करा 1500. आउटर कॉलमला किती घेतले आपण? ॲडव्हर्टाइजमेंट 6000. ठीक आहे, आता ही जरी ॲडजस्टमेंट तुम्हाला ट्रायल बॅलन्समध्ये दिलेली आहे तरी ती ॲडजस्टमेंट आहे. ओके, आपण ट्रायल बॅलन्समधल्या आयटमची पोस्टिंग ज्यावेळेस करतो, पोस्टिंग एकच असते. म्हणजेच ट्रायल बॅलन्समधल्या आयटमची एक पोस्टिंग होते आणि ज्यावेळेस आपण ॲडजस्टमेंट पास करत असतो, ॲडजस्टमेंटचे दोन्ही इफेक्ट होतात. मग ती ॲडजस्टमेंट आपली ट्रायल बॅलन्समधली असेल किंवा बाहेरची असेल तरी त्याच्यात दोन इफेक्ट होतात. फक्त याला आपण काय म्हणणार? याला आपण म्हणणार हिडन ॲडजस्टमेंट आणि या ॲडजस्टमेंट, ॲडिशनल इन्फॉर्मेशन. ओके, ही ॲडजस्टमेंटचा आपण एक इफेक्ट केला. ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये आपण 1500 रुपये ॲड केले, न दिलेला खर्च. ठीक आहे, 1500 रुपये ॲड केले आपण, न दिलेला खर्च. आता याचा दुसरा इफेक्ट, हे 1500 रुपये आपण दिलेत का? नाही, द्यायचेत म्हणजेच ती आपली लायबिलिटी आहे. मग कुठे येणार? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. मग इथे बघा, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण काय केलं? आउटस्टँडिंग ॲडव्हर्टाइजमेंट 1500 3 मंथची आउटस्टँडिंग आपण ॲड केली. त्यानंतर नेक्स्ट आहे रॉयल्टी. रॉयल्टी म्हणजे काय? ज्यावेळेस आपण प्रोडक्शन करतो, आता समजा त्या प्रोडक्शनचे आपण पेटंट विकत घेतलेले आहेत. पेटंट विकत घेतलेत म्हणजे अधिकार विकत घेतलेले, त्याच्यासाठी आपल्याला रॉयल्टी पेड करावी लागेल. आता प्रोडक्शनचे अधिकार आपण जर विकत घेतले तर त्याच्यासाठी आपल्याला रॉयल्टी पेड करावी लागते. म्हणजेच हा खर्च काय? हा खर्च उत्पादनाचा खर्च आहे. ओके, त्यामुळे कुठे येते? रॉयल्टी येते ट्रेडिंगच्या डेबिटला. इथे बघा, ट्रेडिंगच्या डेबिटला रॉयल्टी किती घेतली? 3000. त्याच्यानंतर नेक्स्ट, आता हे झाले आपले ट्रायल बॅलन्सची डेबिटची पोस्टिंग. आता आपण क्रेडिटची पोस्टिंग घेऊ. जनरल रिझर्व म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये काही पैसा आपण रिझर्व ठेवलेला आहे. आपल्या बिझनेसमध्ये कोणत्याही कारणासाठी किंवा अचानक काही खर्च आला किंवा बिझनेसमध्ये पैशाची अचानक काही गरज पडली तर आपल्याकडे फंड सेफ असावा, याच्यासाठी आपण काही फंड बाजूला काढून ठेवलेला आहे, ते याला म्हणतात रिझर्व. ओके, जनरल रिझर्व म्हणजे कोणत्याही रिझनसाठी आपल्याला बिझनेसमध्ये जर समजा पैशाची अडचण आली किंवा गरज पडली तर आपल्याला तो फंड यूज करता यावा, यासाठी जो फंड आपण मेंटेन केलेला आहे याला म्हणतात जनरल रिझर्व. ठीक आहे, आणि हा कशातून मेंटेन केला जातो? हा प्रॉफिटमधून, दरवर्षीच्या प्रॉफिटमधून काही पैसा जमा ठेवला जातो. आता याच्यासाठी एक उदाहरण आपल्याला देता येईल. बघा, घरामध्ये आई बजेट मेंटेन करण्यासाठी काय करते? एक गल्ला ठेवते, की आईचा एक स्पेशल डबा असतो ज्याच्यामध्ये काही आडीनडीला पैसे वापरता यावे, त्यासाठी ती काय करते? दर महिन्याच्या किंवा रोजच्या खर्चातून ती काही पैसे बाजूला काढून ठेवते, सेफ ठेवते. ठीक आहे, आणि ते पैसे कधी वापरते? ज्या वेळेस पैसे नाही आहेत, अडचण आहे पैशाची, त्यावेळेस ते पैसे काढते. मग याला जनरल रिझर्व म्हणजे आई एक प्रकारचा जनरल रिझर्व मेंटेन करत असते. ओके, मग इथे जनरल रिझर्व काय आहे? जनरल रिझर्व म्हणजे बिझनेसमध्ये असा एक फंड असतो किंवा असा एक फंड प्रॉफिटमधून मेंटेन केला जातो की जो आडीनडीला बिझनेसमध्ये वापरता यावा याच्यासाठी. मग कुठे घ्यायचं? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घ्या. त्याच्यानंतर कॅपिटल, दया आणि क्षमा, क्रेडिटर्स हे सगळे कुठे घ्यायचे आपल्याला? हे सगळे घ्यायचे लायबिलिटीला. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बघा, दयाचं कॅपिटल किती दिलेलं आहे? 1,60,000. क्षमाचं कॅपिटल आपल्याला किती दिलं? 1,20,000. त्यानंतर रिझर्व किती दिलं होतं आपल्याला? जनरल रिझर्व 14,500 ॲज इट इज पोस्टिंग केलेली आहे. आणि क्रेडिटर्स ही आपली काय आहे? लायबिलिटी आहे. क्रेडिटर्स म्हणजे ज्या लोकांनी आपल्याला उधारीवर वस्तू विकलेल्या आहेत त्यांना आपल्याला पैसे द्यायचे आहेत, म्हणजेच ते आपले कोण झाले? क्रेडिटर्स. ठीक आहे, म्हणजे क्रेडिटर म्हणजे ज्या लोकांकडून आपण वस्तू उधारीवर खरेदी केल्या आणि त्या उधार खरेदी केलेल्या वस्तूचे पैसे आपण देणं लागतो, आपली ती लायबिलिटी आहे. म्हणून कुठे घेतात? क्रेडिटर्स हे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घेतात. ओके, त्यानंतर आहे आउटस्टँडिंग वेजेस म्हणजे न दिलेला खर्च, दिलेला नाही आहे वेजेस. या वेजेस 700 रुपये वेजेस आपण दिलेल्या नाही आहेत त्या द्यायच्या.
मग कुठे येणार, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. त्यानंतर परचेस रिटर्न आपण परचेसमधून लेस केले. डिस्काउंट, आता डेबिटला सुद्धा डिस्काउंट आलं होतं बघा. डिस्काउंट म्हणजे हा आपण दिलेला डिस्काउंट आहे आणि हा डिस्काउंट आपल्याला मिळालेला डिस्काउंट आहे. ओके, डेबिटला जो डिस्काउंट दिला तो घ्यायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आणि क्रेडिटला जो डिस्काउंट दिला तो घ्यायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. ओके, म्हणजे हा आपण दिलेला डिस्काउंट असतो आणि हा आपल्याला मिळालेला डिस्काउंट असतो. ओके, तर हा झाला डिस्काउंटचा डेबिट आणि क्रेडिटचा डिफरन्स. आणि त्यानंतर सेल्सची पोस्टिंग आपली राहिली आहे. सेल्स म्हणजेच आपण बिझनेसमध्ये वर्षभरामध्ये किती वस्तू विकल्या, ठीक आहे, त्याची अमाऊंट दिलेली आहे. तर सेल्सची पोस्टिंग कुठे होते, ट्रेडिंगच्या क्रेडिटला. फर्स्ट आयटम घ्यायचा बाय सेल्स 2,85,500. याच्यातून आपण लेस रिटर्न करायचे. आपल्याला रिटर्न सांगितलेत बघा 2,000 रुपये. ठीक आहे, मग ते सुद्धा आपल्याला काय करावे लागतील, लेस करावे लागतील. मग ते आपण काय केले, लेस केले. त्याच्यानंतर आता वन बाय वन आपण ॲडजस्टमेंट बघू. पहिली ॲडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक म्हणजे वर्षाच्या शेवटी आपल्याकडे शिल्लक असलेला माल. ठीक आहे, याची पोस्टिंग कुठे होते, ट्रेडिंगच्या क्रेडिटला. फर्स्ट पोस्टिंग होते बाय क्लोजिंग स्टॉक 40,000 आणि त्याच्यानंतर दुसरी पोस्टिंग कुठे होते, क्लोजिंग स्टॉक म्हणजे आपली असेट आहे. ओके, म्हणजेच कुठे होणार, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. क्लोजिंग स्टॉकच्या ॲडजस्टमेंटच्या 2 पोस्टिंग, एक घ्यायची ट्रेडिंगच्या क्रेडिटला, दुसरी घ्यायची बॅलन्स शीटच्या असेट साईडला. एक ॲडजस्टमेंट आपली पूर्ण झाली. याचे आपण 2ही इफेक्ट केले. ओके, आता ॲडजस्टमेंटच्या याच्यामध्ये एक सिंपल फॉर्म्युला यूज करायचा. ज्यावेळेस आपले ॲडजस्टमेंटचे इफेक्ट सपोज विसरतात आपले, आपण फर्स्ट केला का नाही, सेकंड केला का नाही हे आठवत नाही, तर प्रत्येक वेळेस सवय लावायची, राईट मार्क करायची. एक इफेक्ट केला एक राईट करा, दुसरा इफेक्ट केला दुसरा राईट मारा. ओके, तर क्लोजिंग स्टॉकच्या ॲडजस्टमेंटचे आपण 2 इफेक्ट केले. एक ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि दुसरा आपली क्लोजिंग स्टॉक म्हणजे आपली असेट आहे, असेटच्या बॅलन्स शीटच्या असेट साईडला. ओके, ज्यावेळेस आपण 2 इफेक्ट करून घेतले 2 राईट मार्क करा, म्हणजे आपला कोणताही इफेक्ट विसरत नाही आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम टॅली होतो. त्यानंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएट बिल्डिंग अँड मशिनरी ॲट द रेट 5% अँड 3% रिस्पेक्टिवली. म्हणजे या ठिकाणी आपल्याला बिल्डिंगवर किती टक्के डेप्रिसिएशन चार्ज करायचं, 5%, मशिनरीवर 3% डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे. ओके, मग डेप्रिसिएशनच्या ॲडजस्टमेंटचा फर्स्ट इफेक्ट, ज्या असेटवर डेप्रिसिएशन सांगितलं त्याच्यातून तेवढे % लेस करा. ओके, मग या ठिकाणी बघा बॅलन्स शीटच्या असेट साईडला आपण काय घेतलेले आहे, बिल्डिंग घेतलेली 75,000. बिल्डिंगवर आपल्याला 5% डेप्रिसिएशन सांगितलं आणि मशिनरीवर आपल्याला 3% डेप्रिसिएशन सांगितलं. ठीक आहे, बिल्डिंग मशिनरी या कोणत्या असेट आहेत, फिक्स असेट आहे. बॅलन्स शीटला असेटची पोस्टिंग करत असताना लिक्विडिटी ऑर्डरनी त्यांची पोस्टिंग केली जाते. म्हणजेच फिक्स असेट आपण वरती घ्यायच्या, त्याच्यानंतर करंट असेट खाली घ्यायच्या असतात. मग आता या ठिकाणी बघा बिल्डिंग आपल्याला सांगितली 75,000. त्याच्यामध्ये लेस डेप्रिसिएशन करा 5%. 75,000वर 5% डेप्रिसिएशन काढा, लेस करा आणि उरलेली व्हॅल्यू बाहेर घ्या. ठीक आहे, 75,000वर 5% डेप्रिसिएशन किती येतं. आता या ठिकाणी बघा शॉर्टकट मेथडने आपल्याला जर कॅल्क्युलेशन करायचं तर काय करायचं, 75,000 गुणिले 5 भागिले 100. मग या कॅल्क्युलेशनला तुम्हाला वेळ लागू शकतो. 2 शून्य कट करा, इकडे 2 शून्य कट करा, नंतर गुणिले 5 करा. तर याच्यापेक्षा मग या मेथडने जर समजा तुम्हाला वेळ लागत असेल तर या 5%साठी एक शॉर्टकट आपण काय यूज करू शकतो, 75,000चा एक शून्यला हे झाले 10%, 7,500. मग 7,500 घ्या, त्याला भागिले 2 करा, मग ही येते 5% रक्कम. ठीक आहे, बेत्रिक 6 उरला 1 आणि 15 झाले, 2 14, किती उरले 1 आणि 0 उरला. ठीक आहे, 10. मग 2 पंचे 10 आणि हा 0 ॲज इट इज घ्या. ओके, म्हणजे 3,750. तुम्हाला या मेथडने पटकन कॅल्क्युलेशन करता येतं. नेहमी आपल्याला कॅल्क्युलेशन करताना 12वीला 12thला तुम्हाला कॅल्क्युलेटर अलाउड नाही आणि कॅल्क्युलेशन देताना नेहमी पर्सेंटेज शक्यतो 5%, 3%, 12%, 12.5%, तर अशा पद्धतीने देतात. त्यामुळे अशा शॉर्टकट मेथड यूज करायच्या जेणेकरून आपल्याला कॅल्क्युलेशन फास्ट करण्याची सवय लागते. ओके, मग आपण काय केला, याची 10% रक्कम घेतली, एक शून्यला पोला हे झाले 10% रक्कम, त्याला भागिले 2 केलं म्हणजे त्याचे अर्धे आपण केले. ठीक आहे, 10चे अर्धे किती 5, म्हणजे 5% आपण केले. ओके, मग आता याला आपण काय केला, पटकन 2ने भाग दिला, किती आलं 3,750.
50. मग या ठिकाणी बघा 5% रक्कम किती आली 3750, लेस करा 71250 बाहेर घ्या. ठीक आहे, हा झाला एक इफेक्ट डेप्रिसिएशनचा. त्याच्यानंतर लगेच मशिनरीचं सुद्धा डेप्रिसिएशन लेस करा. मशिनरीचं किती सांगितलं 3%, मशिनरीचं डेप्रिसिएशन 3%. आता 3% कसं करायचं, याच मेथडने तुम्ही परत कॅल्क्युलेशन केलं तर वेळ जातो. त्यापेक्षा काय करायचं, आता मशिनरी बघा किती आहे 1,14,800 मशिनरीची व्हॅल्यू. याच्यावर आपल्याला 3% डेप्रिसिएशन सांगितलं. 1 0 लपवला ही झाली 10% रक्कम, अजून 1 0 लपवा ही झाली 1% रक्कम. ठीक आहे, 1 0 लपवला की 10%, दुसरा 0 लपवला की 1%, म्हणजे 1% किती 1148. मग 1148 गुणिले 3 करा, 1148 3दा प्लस करा, 8 त्रिक 24, हाचे आले 2, 4 त्रिक 12, 2 14, हातचा आला 1 4, आणि हे किती झाले 3, 3444. ओके, किंवा तुम्ही या संख्येला डायरेक्टली गुणिले 3 करू शकता. मग किती आली आपली 3% रक्कम 3444. 3444 डेप्रिसिएशन लेस करा 1,11,356 अमाऊंट बाहेर घ्या, उरलेली रक्कम. ठीक आहे, मग हे काय केले आपण, डेप्रिसिएशनचे 2 इफेक्ट केले. पहिला इफेक्ट बिल्डिंगमधून आपण काय केलं, डेप्रिसिएशन 5% लेस केलं, मशिनरीतून 5% लेस केलं, आणि लेस केल्यानंतर आउटर कॉलमला अमाऊंट घेतली. हा झाला डेप्रिसिएशनच्या ॲडजस्टमेंटचा एक इफेक्ट. याचा दुसरा इफेक्ट, आता इथे बघा बिल्डिंग आपली किती होती 75,000, आपण डेप्रिसिएशन लेस केलं 3,750. आता बिल्डिंगची व्हॅल्यू किती झाली 71,250. त्यानंतर मशिनरीची व्हॅल्यू होती 1,14,800, आपण डेप्रिसिएशन लेस केलं 3,444. आउटरला अमाऊंट किती घेतली 1,11,356. ज्या ॲसेटची अमाऊंट आपली 1,14,000 होती ती किती झाली आता 1,11,000. ओके, व्हॅल्यू कमी झाली का नाही, इथं पण व्हॅल्यू कमी झाली. 75,000ची ॲसेट आपण 71,000ला दाखवली, म्हणजेच ॲसेटची व्हॅल्यू कमी झाली. ॲसेटची व्हॅल्यू कमी होणे म्हणजेच लॉस आहे. ठीक आहे, अँड लॉस विल बी डेबिटेड. मग कोणत्या अकाउंटला डेबिट करायचा हा लॉस, आपल्याकडे एक स्पेशल अकाउंट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, मग या अकाउंटला हा लॉस डेबिट करायचा. ओके, मग आता इथे बघा डेप्रिसिएशन घेतलं, टू डेप्रिसिएशनच्या ॲडजस्टमेंटचा पहिला इफेक्ट ॲसेटमधून लेस करा, आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू डेप्रिसिएशन घेतलं. बिल्डिंगचं डेप्रिसिएशन 3,750, मशिनरीचं डेप्रिसिएशन 3,444, दोन्हीची टोटल करा, आउटर कॉलमला घ्या. ठीक आहे, हा झाला डेप्रिसिएशनच्या ॲडजस्टमेंटचा दुसरा इफेक्ट. त्यानंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे बिल्स रिसिवेबल इन्क्लूड डिसऑनर ऑफ बिल 3,000. ठीक आहे, बिल्स रिसिवेबलमध्ये 3,000 रुपये बिल डिसऑनरचे आहेत हे सांगितले. या ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट कुठे होणार, एक होणार बिल्स रिसिवेबलला, दुसरा होणार डेटरला. ओके, तर आता आधी बिल्स रिसिवेबल म्हणजे काय बघा, ज्या लोकांना आपण उधारीवर वस्तू विकल्या आणि त्यांच्याकडून आपल्याला पैसे येणं आहे यांना काय म्हणतात, डेटर म्हणतात. आता ज्या डेटर्सने आपल्याला लिहून दिलं, एक नोट लिहून दिली आणि त्याच्यावर त्यांनी पैसे देण्याचं प्रॉमिस लिहून दिलं, तर याला बिल्स रिसिवेबल म्हणतात. त्यांनी बिल साईन केलं. ठीक आहे, मग त्याला काय म्हणतात, बिल्स रिसिवेबल म्हणतात. मग म्हणजेच ज्या लोकांनी ज्या डेटर्सने आपल्याला बिल साईन करून दिले मग ते कशामध्ये येणार, बिल्स रिसिवेबलमध्ये. ठीक आहे, म्हणजेच बिल्स रिसिवेबलचं आणि डेटर्सचं एकमेकांशी रिलेशन असतं. मग आता या ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट कुठे होणार, एक होणार बिल्स रिसिवेबल, एक होणार डेटर्सवर. ठीक आहे, आता बिल ऑफ एक्सचेंजचा टॉपिक तुमचा झालेला असेल तर बिल ऑनर डिसऑनरची कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा बिलाचे पैसे जर आपल्याला ड्यू डेटला मिळाले तर त्याला म्हणतात ऑनर ऑफ बिल, आणि ज्या वेळेस बिलाचे पैसे आपल्याला ड्यू डेटला मिळाले नाही याला म्हणतात डिसऑनर ऑफ बिल. ठीक आहे, मग आता हे बिल रिसिवेबल काय झालं, 3,000चं बिल डिसऑनर झालं. मग ते काय करायचं, बिल्स रिसिवेबलमधून लेस करायचं, एवढं बिल कॅन्सल झालं 3,000चं, म्हणून बिल्स रिसिवेबलमधून लेस करायचं. आता बिल कॅन्सल झालं पण पैसे तर येणं आहे ना आपल्याला. ठीक आहे, पैसे तर येणार आहेत, मग त्यामुळे बिल्स रिसिवेबलमधून लेस करायचं आणि डेटरमध्ये ॲड करायचं. ओके, मग याचा इफेक्ट कुठे होणार, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. बघा आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला काय घेतलेलं आहे, बॅलन्स शीटच्या असेट साईडला आपण बिल्स रिसिवेबल घेतले. ओके, 28,000 बिल्स रिसिवेबल होते आपले, त्याच्यातले 3,000 बिल काय झालं, डिसऑनर झालं, म्हणजेच 3,000चे बिल आपण कॅन्सल करणार आता इथे. ठीक आहे, मग काय करायचं, बिल्स रिसिवेबलमधून
लेस बिल्स रिसिवेबल डिसऑनर लेस करा. ठीक आहे, 28,000तून 3,000 आपण लेस केले, उरले 25,000 आपण बिलचे बाहेर घेतले. बॅलन्स शीटच्या असेट साईडला आपण बिल्स रिसिवेबल घेतलेले आहेत 28,000. त्याच्यातून डिसऑनर झालेले बिल लेस करा. डिसऑनर झालेले बिल लेस केले म्हणजे हे बिल आपण कॅन्सल केले. ठीक आहे, बिल्स रिसिवेबलमधून ते कॅन्सल केले किंवा मायनस केले. ठीक आहे, मग किती गेले? 25,000 बाहेर घ्या. हा झाला एक इफेक्ट. दुसरा इफेक्ट, हे 3,000 बिल कॅन्सल झालं. ठीक आहे, पण त्या लोकांकडून आपल्याला पैसे येणं आहे. मग ते काय करायचे? बिल्स रिसिवेबलमधून मायनस करायचे आणि डेटरमध्ये ॲड करायचे. ओके, दुसरा इफेक्ट बघा इथे काय केलेलं आहे? सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स किती आहेत? 1,32,500. याच्यामध्ये ॲड बिल्स रिसिवेबल डिसऑनर. डिसऑनर झालेले बिल इथून लेस करायचे आणि इथे ॲड करायचे डेटरमध्ये. ठीक आहे, मग डेटरमध्ये 3,000 रुपये ॲड केले. या ॲडजस्टमेंटचे दोन्ही इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडलाच होणार. फक्त बिल्स रिसिवेबलमधून लेस करा आणि डेटरमध्ये ॲड करा. ठीक आहे, मग आता डेटर आपले किती झाले? 1,35,500. आधी किती होते? 1,32,500. त्याच्यामध्ये बिल्स रिसिवेबल आपण डिसऑनर झालेले ॲड केले. आता इथे घेतले 1,35,500. हे झाले बिल्स रिसिवेबल डिसऑनरचे दोन इफेक्ट. पुढची ॲडजस्टमेंट आपल्याला दिली आहे. गुड्स वर्थ ₹1,000 टेकन बाय दया फॉर पर्सनल यूज वॉज नॉट एंटर्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट. आता गुड्स वर्थ ₹1,000, 1,000च्या गुड्स कोणी घेतल्या? दयाने, पर्सनल यूजसाठी. ठीक आहे, वॉज नॉट एंटर इन द बुक्स ऑफ अकाउंट, त्याची एंट्री आपण केलेली नाही आहे. ओके, म्हणजे 1,000च्या वस्तू दयाने टेकन ओव्हर केलेल्या आहेत. आता याचा पहिला इफेक्ट कुठे होणार? ट्रेडिंगच्या क्रेडिटला. ट्रेडिंगच्या क्रेडिटला आपण काय काय घेतो बघा बरं? सेल्स, त्यानंतर गुड्स जर कोणी पार्टनरने टेकन ओव्हर केल्या, गुड्स डिस्ट्रॉयड झाल्या, त्यानंतर क्लोजिंग स्टॉक, हे सगळे गुड्सचे डिटेल्स, हे सगळे आपल्या मालाचं विवरण आपण कुठे घेत असतो? ट्रेडिंगच्या क्रेडिटला घेत असतो. ठीक आहे, म्हणजे आपण टोटल गुड्सपैकी आपल्या किती गुड्स विकल्या, किती स्टॉकमध्ये शिल्लक आहेत, किती पार्टनरने घेतल्या, किती डिस्ट्रॉयड झाल्या, किती चोराने चोरल्या किंवा किती माल आपला खराब झाला, तर हे सगळे डिटेल्स वस्तूचं गुड्सचं विवरण कुठे घेतो आपण? ट्रेडिंगच्या क्रेडिटला. मग त्याच्यामध्येच पार्टनरने टेकन ओव्हर केलेले सुद्धा घ्यायचे. ओके, म्हणजेच गुड्स टेकन ओव्हर बाय पार्टनर. तर या ॲडजस्टमेंटचा पहिला इफेक्ट होणार ट्रेडिंगच्या क्रेडिटला. ओके, ट्रेडिंगच्या क्रेडिटला 1,000 रुपये आपण घेतले. गुड्स टेकन ओव्हर बाय दया फॉर पर्सनल यूज. ओके, 1,000 रुपये ट्रेडिंगच्या क्रेडिटला दाखवले. आता याचा दुसरा इफेक्ट, गुड्स टेकन ओव्हर केल्या कोणी? दयाने. कशासाठी? पर्सनल यूजसाठी. म्हणजे तिने पर्सनली यूज करण्यासाठी त्या वस्तू घेतल्यात, म्हणजेच ही तिची ड्रॉविंग आहे. ओके, मग ही तिची ड्रॉइंग आहे. मग कुठे येणार ही ड्रॉइंग येणार कॅपिटलमध्ये. ओके, पार्टनर्स कॅपिटलमधून लेस करायचे. मग दयाचं जे कॅपिटल आहे, दयाच्या कॅपिटलमधून हे 1,000 लेस करायचे. तिने बिझनेसमधून गुड्स नेल्या पर्सनली यूजसाठी. मग ही तिची ड्रॉइंग दाखवायची. ओके, मग या ॲडजस्टमेंटचा गुड्स टेकन ओव्हर बाय दया याचा दुसरा इफेक्ट. पहिला इफेक्ट आपण ट्रेडिंगच्या क्रेडिटला केला. दुसरा इफेक्ट, दयाचं कॅपिटल आपण घेतलं 1,60,000. त्याच्यामध्ये ॲड प्रॉफिट करायचं आपण अजून कॅल्क्युलेट केलेलं नाही. ठीक आहे, मग इथे जागा मोकळी ठेवा आणि इथून खाली घ्या लेस गुड्स टेकन ओव्हर बाय दया. ओके, किंवा गुड्स टेकन ओव्हर फॉर पर्सनल यूज. 1,000 इथे लेस दाखवा. 1,60,000 घ्या आणि इथे लेस 1,000 दाखवा. बाकीचे कॅल्क्युलेशन आपण नंतर करणार आहोत. नेक्स्ट ॲडजस्टमेंट दिली आहे. राईट ऑफ ₹1,800 ॲज बॅड डेप्स अँड मेंटेन RDD ॲट 5% ऑन सन्ड्री डेटर्स. ओके, आधी आपल्याला काय सांगितलं? 1,800 रुपये बॅड डेप्स मायनस करा म्हणून सांगितलं आणि 5% RDD काढा म्हणून सांगितले. ओके, मग आधी काय करायचे? आधी बॅड डेप्स लेस करा. आधी बॅड डेप्सची ॲडजस्टमेंट करा. ओके, बॅड डेप्सचा पहिला इफेक्ट, डेटरमधून बॅड डेप्स लेस करायच्या. ओके, डेटर्समधून बॅड डेप्स लेस करा. इथे बघा सन्ड्री डेटर्स आपण किती घेतले? 1,32,500. याच्यामध्ये बिल्स रिसिवेबल डिसऑनर आपण ॲड केले, 1,35,500 घेतले. ओके, आता याच्यामध्ये एक ॲडजस्टमेंट अजून आहे बघा. ही ॲडजस्टमेंट नंतर करा. याच्या आधी गुड्स ऑफ ₹6,000 वेअर सोल्ड बट नो एंट्री वॉज मेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. ही ॲडजस्टमेंट करा. 6,000च्या गुड्स विकल्या आणि त्याची एंट्री केली नाही. म्हणजे जर समजा आपल्याला अनरेकॉर्डेड सेल्सची ॲडजस्टमेंट दिलेली असेल, ठीक आहे,
ही अनरेकॉर्डेड सेल्सची ॲडजस्टमेंट आहे. आधी ही पास करावं लागेल, त्याच्यानंतर आपल्याला ही पर्सेंटेज काढायची ना. ठीक आहे, जर हे आपण मायनस नाही केलं तर याच्यावर आपली RDD चार्ज होणार नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला डेटर्सची आधी करेक्ट व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागेल, मग ही पर्सेंटेज काढावी लागेल. ठीक आहे, त्यामुळे ज्यावेळेस आपल्याला पर्सेंटेज दिलेली आणि बॅड डेब्ट्स अनरेकॉर्डेड सेल्स दिले तर आधी हे ॲडजस्टमेंट करून घ्यायच्या, मग ही ॲडजस्टमेंट करायची. ओके, मग आधी आपण काय करू, आधी 6 नंबरची ॲडजस्टमेंट करू. मग गुड्स वर्थ ₹6,000 वेअर सोल्ड बट नो एंट्री वॉज मेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजेच हे अनरेकॉर्डेड सेल्स आहे. मग याची आधी ॲडजस्टमेंट करा. अनरेकॉर्डेड सेल्स आहेत म्हणजे सेल्समध्ये सेल्स आहेत पण ते सेल्समध्ये रेकॉर्ड झाले नाहीत. ठीक आहे, मग रेकॉर्ड झालेले नाहीत तर तुम्ही आत्ता करा रेकॉर्ड. मग पहिला इफेक्ट बघा, इथे आपण सेल्स घेतले. सेल्स किती घेतल्या, 2,85,500. ओके, त्याच्यातून लेस रिटर्न तुम्ही आधी केले तरी चालतात, काही हरकत नाही. ओके, त्याच्यामध्ये ॲड अनरेकॉर्डेड सेल्स करा. मग आपण सेल्स किती घेतले, 2,85,500. ॲड अनरेकॉर्डेड सेल्स 6,000 केले. मग इथे सेल्स किती आले, 2,91,500. यातून लेस सेल्स रिटर्न करा 2,000 आणि सेल्सची अमाऊंट बाहेर घ्या 2,89,500. ठीक आहे, हे खाली वर झाले तरी काही हरकत नाही, अमाऊंट आपली एवढीच येते. फक्त ज्यावेळेस पर्सेंटेजचा पॉईंट असतो त्यावेळेस मग हे चुकू शकतात, त्यामुळे मग केअरफुली बघावं लागतं आधी काय लेस करायचं, ॲड करायचं. ओके, त्याच्यानंतर या ॲडजस्टमेंटचा आता दुसरा इफेक्ट करायचा. दुसरा इफेक्ट काय करायचा, अनरेकॉर्डेड सेल्स. आपण सेल्स केले किती, 6,000चे. मग हे 6,000चे सेल्स आहे, आपल्याला सांगितलं का त्याचे पैसे मिळाले म्हणून, नाही. मग काय गृहीत धरायचं आपण, हे उधारीवर विक्री. ठीक आहे, मग उधारीवर विक्री आहे म्हणजे आपले डेटर्स वाढले. ठीक आहे, ज्या लोकांना आपण उधारीवर वस्तू विकल्या त्यांना म्हणतात डेटर्स. म्हणजे 6,000च्या वस्तू आपण उधारीवर विकलेल्या आहेत तर त्याचे डेटर्सची व्हॅल्यू वाढली का नाही. ठीक आहे, आता अनरेकॉर्डेड सेल्सची ॲडजस्टमेंट ही नेहमी क्रेडिटचीच असते. ओके, त्यामुळे त्याचा एक इफेक्ट कुठे करायचा, सेल्समध्ये ॲड करायचा, दुसरा डेटर्समध्ये ॲड करायचे. मग सन्ड्री डेटर्स बघा किती आहेत. सन्ड्री डेटर्स आहेत आपले 1,35,500. याच्यामध्ये ॲड अनरेकॉर्डेड सेल्स करा 6,000. ठीक आहे, अमाऊंट खाली घ्या 1,41,500. ही झाली आपली ॲडजस्टमेंट अनरेकॉर्डेड सेल्सची. एक इफेक्ट काय केला, एक इफेक्ट करायचा ट्रेडिंगच्या क्रेडिटला सेल्समध्ये ॲड करा, दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला डेटर्समध्ये ॲड करा. ओके, हे झाले अनरेकॉर्डेड सेल्सचे 2 इफेक्ट. त्याच्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट दिली आहे राईट ऑफ बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स ₹1,800 मायनस करा सांगितले आणि RDD 5% चार्ज करा सांगितले. ठीक आहे, मग याचा पहिला इफेक्ट बॅड डेब्ट्स आणि RDD. बॅड डेब्ट्स म्हणजे बुडालेले पैसे, RDD म्हणजे जे बुडण्याची शक्यता आहे म्हणून आपण काय केलं आहे, रिझर्व मेंटेन केलेलं आहे, याला RDD म्हणतात, प्रोव्हिजन केलेलं आहे. ओके, तर आधी काय करायचं, आधी बॅड डेब्ट्स लेस करायचे आणि मग RDD चार्ज करायची. मग आता इथे बघा डेटर्सची व्हॅल्यू किती आहे, डेटर्स आहेत आपले 1,41,500. याच्यातून आधी बॅड डेब्ट्स लेस करा 1,800. ₹1,800 बॅड डेब्ट्स लेस केल्या, लेस करून व्हॅल्यू किती आली 1,39,700. आता याच्यावर RDD चार्ज करा 5%. 1,39,700 वर 5% RDD चार्ज करा. मग अशी मी तुम्हाला सांगितलं 5% कसे चार्ज करायचे. ओके, मग ते कॅल्क्युलेट करा किती येते व्हॅल्यू 6,985. ही 5% व्हॅल्यू लेस करा आणि आउटर कॉलमला डेटर्सची व्हॅल्यू घ्या 1,32,715. ओके, त्याच्यानंतर आता बॅड डेब्ट्सचा आपण एक इफेक्ट केला. ठीक आहे, डेटरमधून लेस केले आपण बॅड डेब्ट्स आणि RDD. आता बॅड डेब्ट्स म्हणजे आपले बुडालेले पैसे आणि RDD म्हणजे आपले बुडण्याची शक्यता असलेले पैसे. पण दोन्हीला काय केलं आपण, डेटरमधून लेस केलं म्हणजेच आपली डेटरची व्हॅल्यू कमी झाली, सेट कमी झाली, म्हणजे दोन्ही लॉस गृहीत धरा. हे झालेला लॉस आहे आणि हे लॉस होण्याची शक्यता असलेला लॉस आहे. ठीक आहे, ही पॉसिबिलिटी आणि हा ॲक्च्युअलमध्ये झालेला लॉस आहे. दोन्ही आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला चार्ज करणार. मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आपण बघा काय घेतलं, बॅड डेब्ट्स ओल्ड. ओल्ड म्हणजे आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले आहेत बॅड डेब्ट्स किती आहेत 1,000. याच्यामध्ये ॲड न्यू बॅड डेब्ट्स करा 1,800. ठीक आहे, घेतले. त्याच्यानंतर RDD सुद्धा आपण चार्ज केली, ॲड न्यू RDD घ्या 6,985. तिन्हीची टोटल करा किती आली 9,785. ओके, 9,785 आली. याच्यामध्ये RDD लेस. आता इथे बघा ट्रायल बॅलन्समध्ये क्रेडिटला आपल्याला RDD दिलेली असते.
ही जी RDD असते याला म्हणतात ओल्ड RDD. ठीक आहे, जे ट्रायल बॅलन्समध्ये जी RDD दिलेली आहे ती ओल्ड RDD असते. ओके, मग ती किती आपली ओल्ड RDD 1800 रुपये. मग ती RDD काय करायची असते, लेस करायची असते. मग ती लेस करा आणि व्हॅल्यू अमाऊंट बाहेर घ्या 7985. ओके, ही लेस का करायची, आता हे लास्ट इयरचं RDDचं प्रोव्हिजन असतं, हे इथं आपण केलंय बघा. ठीक आहे, तसंच हे लास्ट इयरचं असतं. सपोज ह्या RDD पैकी समजा 5000च बॅड डेब्ट्स झाल्या, उरले किती, बाकीचे जे उरलेले आहेत ते क्रेडिटला दाखवले जातात. ओके, म्हणजेच ही आपली RDD म्हणजे हे काय, आपलं एक प्रकारचे आपले बॅड डेब्ट्स होण्यापासून वाचलेले पैसे गेन असतो आणि म्हणून ते काय करतात, क्रेडिट बॅलन्स असतं आणि ते इथे लेस केलेले असतात. ओके, म्हणजेच एवढं लक्षात ठेवा, ओल्ड RDD ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला दिलेली असते आणि ती इथून डेबिटमधून लेस करायची. आता इन केस ह्याच्यापेक्षा जर ती व्हॅल्यू जास्त असेल, समजा इथे तुम्हाला काय दिलेलं आहे, इथं 9785 आली, ही व्हॅल्यू असेल 18000 समजा, तेव्हा ती क्रेडिटला लिहायची आणि ही व्हॅल्यू त्यातून लेस करायची असते. ओके, पण शक्यतो बॅड डेब्ट्सचा ग्रुप हा याच पद्धतीने दिला जातो. आपल्याला ओल्ड बॅड डेब्ट्स देतात ट्रायल बॅलन्समध्ये, त्यानंतर बॅड डेब्ट्सची एक ॲडजस्टमेंट दिली जाते, फर्दर बॅड डेब्ट्स किंवा न्यू बॅड डेब्ट्स. त्यानंतर RDD क्रिएट करा म्हणून सांगितल्या जातात, मग याला म्हणतात न्यू RDD. आणि ट्रायल बॅलन्समध्ये ओल्ड RDD दिलेली असते. ठीक आहे, तर या 4 पॉईंटला इन्क्लुडिंग म्हणतात बॅड डेब्ट्स ग्रुप. फायनल अकाउंटमध्ये याची पोस्टिंग अत्यंत महत्त्वाची आहे. ओके, तर या ग्रुपचा मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, तर तुम्हाला जर काही कन्फ्युजन असेल तर तो व्हिडिओ बघून घ्या, तुमचा हा पॉईंट क्लिअर होऊन जाईल. ओके, तर ह्या सगळ्या ॲडजस्टमेंट पास करून झालेल्या आहेत. आता ॲडजस्टमेंट पास झालेले आहेत, मग काय करायचं आता टॅली करा, प्रॉब्लेम टॅली करा, टोटल करा. आधी ट्रेडिंगच्या क्रेडिटची टोटल आधी करायची, त्याच्या आधी ज्या अमाऊंट तुम्ही आउटरला घेतल्या नसतील आधी चेक करा, त्या अमाऊंट आउटरला घ्या. अमाऊंट आउटरला घेतल्यानंतर टोटल करा, 3,30,500 ट्रेडिंगच्या क्रेडिटची टोटल आली. त्याच्यातून डेबिटची टोटल करा, मायनस करा. ओके, या पॉईंटची टोटल करा आणि ही काय करा, मायनस करा या टोटलमधून. 3,30,500 येणारा डिफरन्स 1,09,500, याला नाव द्या ग्रॉस प्रॉफिट. ओके, मग ग्रॉस प्रॉफिट किती काढला आपण, 1,09,500. त्याच्यानंतर हे ट्रान्सफर करताना क्रॉस ट्रान्सफर होतं. ओके, ट्रान्सफर करताना कुठे होईल, क्रॉस ट्रान्सफर होईल. डेबिटची अमाऊंट कुठे जाईल, पुढे क्रेडिट जाईल. इकडे ग्रॉस लॉस आला तर तो येणार डेबिटला. ओके, मग आता इथे काय घेतला आपण, क्रेडिटला घेतला बाय ग्रॉस प्रॉफिट 1,09,500. मग क्रेडिटची टोटल करा, किती आली, 1,13,300. आता इथे बघा एक पॉईंट आपला, एक ॲडजस्टमेंट विसरली. ठीक आहे, ही ॲडजस्टमेंट आपण पास करायची राहिली. आधी ॲडजस्टमेंट बघून घ्या. 10% इन्व्हेस्टमेंट दिली आहे, 10% इन्व्हेस्टमेंट. आता ट्रायल बॅलन्समध्ये तुम्हाला दरवेळेस 1 किंवा 2 हिडन ॲडजस्टमेंट दिल्या जातात. ओके, ही ॲडजस्टमेंट आपण पास केली होती बघा, ॲडव्हर्टाइजमेंट पेड फॉर 9 मंथ, ब्रॅकेटमध्ये इन्फॉर्मेशन होती म्हणजे तिथे हिडन ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट जर दिली आपल्याला किंवा बँक लोन जर दिलं आपल्याला आणि त्याच्यासमोर जर पर्सेंटेज असेल तरी देखील ती हिडन ॲडजस्टमेंट आहे, याचा आपल्याला इंटरेस्ट चार्ज करावा लागतो. ओके, मग या 10% इंटरेस्ट चार्ज करा. आता इन्व्हेस्टमेंट किती आहे, 20,000, त्याचा इंटरेस्ट काय करायचा, त्याच्यामध्येच प्लस करायचा. इथे बघा बॅलन्स शीटच्या असेट साईडला आपण इन्व्हेस्टमेंट घेतलेली आहे 20,000, त्याच्यामध्ये ॲड इंटरेस्ट करा 2,000. ज्यावेळेस याची पोस्टिंग आपण करतो तेव्हाच ही ॲडजस्टमेंट करून घ्यायची, नाही तर विसरते. आत्ता आपली विसरली होती बघा. ठीक आहे, त्या पद्धतीने ॲडजस्टमेंट विसरू शकते. त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण 10% इन्व्हेस्टमेंट लिहिली आहे लगेच त्याचा इंटरेस्ट ॲड करून घ्यायचा तिथे. ठीक आहे, मग 10% इंटरेस्ट आपण ॲड केला, इन्व्हेस्टमेंट किती झाली आपली 22,000. ओके, त्याच्यानंतर दुसरा इफेक्ट. आता इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपली असेट आहे, हे बघा 20,000 असेट होती, आता किती झाली 22,000 झाली. असेट वाढली म्हणजे हे आपलं इन्कम आहे. इन्व्हेस्टमेंटवर मिळणारा इंटरेस्ट हा आपला इन्कम आहे. आपल्याला अकाउंटचा रूल काय सांगतं, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. ठीक आहे, मग हे 2,000 आपले इन्कम आहे, हे काय होणार, क्रेडिट होणार. ठीक आहे, याची पोस्टिंग कुठे करायची, याची पोस्टिंग करायची आहे प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. मग प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला घ्यायचं इंटरेस्ट ऑकर्ड ऑन इन्व्हेस्टमेंट. इंटरेस्ट ऑकर्ड म्हणजेच काय, आपल्याला मिळणारा इंटरेस्ट मिळायचा आहे, मिळाला नाही आहे पण मिळेल तो इंटरेस्ट, ड्यू आहे. ठीक आहे,
मग हे दाखवले आपण 2000. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटची टोटल करा. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटची टोटल किती आली? 1,13,300. त्याच्यानंतर डेबिटची टोटल करून घ्या आणि ती क्रेडिटच्या टोटलमधून मायनस करा. आधी क्रेडिटची टोटल जास्त आहे तर ती दोन्ही बाजूला लिहून घ्या आणि त्याच्यातून डेबिटची टोटल मायनस करा. ज्या अमाऊंट आपण इनरला घेतलेल्या आहेत त्या आउटरला घ्या, कॅल्क्युलेशन करा आणि त्या आउटरला घ्या. त्याच्यानंतर डेबिटची टोटल करून क्रेडिटमधून मायनस करा. या टोटलमधून ती मायनस करा. डिफरन्स किती आला? 88,621. याला नाव द्या टू नेट प्रॉफिट. ओके, 88,621. आता प्रॉब्लेमच्या सुरुवातीलाच आपल्याला काय दिलेलं आहे बघा? रेशो दिलेला आहे 1:1. ओके, मग त्यामुळे आपल्याला काय करायचं? जो प्रॉफिट झालेला आहे तो दोघांमध्ये डिवाइड करायचा. आता इथं 2 पार्टनर सांगितले, दया आणि क्षमा. ठीक आहे, मग होणारा नेट प्रॉफिट दया आणि क्षमाला डिवाइड करा. ठीक आहे, 88,621 अर्धा अर्धा डिवाइड करायचा म्हणजे भागिले 2 करा याला. ठीक आहे, भागिले 2 करा. आता 21 आहे म्हणजे 1 रुपया कोणाला तरी जास्त जाणार. ठीक आहे, मग इथं काही हरकत नाही. तुम्ही 0.5 घेऊ शकता किंवा 1ही घेऊ शकता, काही हरकत नाही. मग इथे काय केलं? 88,621. मग 88,621 आपण काय केलं? दोघांमध्ये डिवाइड केलं. मग हे झालं दोघांमध्ये आपण डिस्ट्रीब्युशन केलं. ओके, त्याच्यानंतर याचं दुसरं आहे. आता पुढे काय करायचा? हा नेट प्रॉफिट इथं आपण काढलेला आहे तो कॅपिटलमध्ये ॲड करायचा. इथे काय घेतलं बघा? ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. मग कॅपिटलमध्ये नेट प्रॉफिट असेल तर कॅपिटलमध्ये ॲड करायचा, लॉस असेल तर लेस करायचा. मग इथं काय करा? दयाचं कॅपिटल बघा 1,60,000 आहे. याच्यामध्ये ॲड नेट प्रॉफिट आपण केला 44,311. ठीक आहे, आणि टोटल करायचे आणि त्यातून 1,000 रुपये लेस करायचे. अमाऊंट किती आली? 2,03,311. त्यानंतर क्षमाचं कॅपिटल घ्यायचं. क्षमाचं कॅपिटल 1,20,000 आहे. त्याच्यामध्ये ॲड नेट प्रॉफिट करा 44,310 आणि टोटल बाहेर घ्या 1,64,310. बाकीच्या अमाऊंट तर बाहेरच आहेत. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडची टोटल करा. किती आली? 4,82,321. त्याच्यानंतर असेट साईडला पण चेक करा आपण डेप्रिसिएशन लेस करून अमाऊंट बाहेर घेतली आहे का. तर हे शक्यतो इनर कॉलमचे कॅल्क्युलेशन करून लगेचच्या लगेच अमाऊंट बाहेर घेत जात. त्याच्यामुळे आपल्या अमाऊंट विसरत नाहीत. नाहीतर जर अमाऊंट घ्यायच्या विसरल्या तर आपण जर अमाऊंट टोटलमध्ये धरले नाही तर आपला प्रॉब्लेम टॅली होत नाही. ओके, त्याच्यामुळं शक्यतो जेव्हाच्या तेव्हाच ते अमाऊंट बाहेर घेत जा आणि जर घेतल्या नसतील तर नंतर चेक करत जा. ओके, मग आता आपण चेक केल्या सगळ्या अमाऊंट आपण बाहेर घेतलेल्या आहेत. मग बाहेर घेतल्यानंतर काय करा? बॅलन्स शीटच्या असेट साईडची टोटल करा. ती किती आली? 4,82,321. दोन्ही साईडची टोटल बरोबर आलेली आहे म्हणजेच आपला प्रॉब्लेम टॅली झालेला आहे. ठीक आहे, तर आज आपण 12th कॉमर्समधला पार्टनरशिप फायनल अकाउंटमधला फर्स्ट प्रॉब्लेम आपण घेतला दया आणि क्षमाचा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. याच्यामध्ये तुम्हाला काय डाऊट असतील ते देखील कळवा. चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. थँक्यू.